जय महाराष्ट्र मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। डिजिटल इंडिया इंटर्नशिप स्कीम बद्दल माहिती देतोय। महत्त्वाची गोष्ट अशी की ते बघा फॉर्म भरणं सुरू झालं आहे। 6 मे पासून 21 मे पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय। अगदी कमी दिवस राहिले आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। खासियत याची अशी आहे की डायरेक्ट तुम्हाला गव्हर्नमेंट सोबत काम करायला मिळणार आहे। फक्त 2 ते 3 महिन्यासाठी हे काम असणार आहे, कारण की इंटर्नशिप आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे डिजिटल इंडिया झालं किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या नवीन नवीन योजना येत असतात त्या रिलेटेड तुम्हाला इथे काम करायला मिळणार आहे। त्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला इथे आपल्याला 10,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे। गव्हर्नमेंट सोबत काम करायचा एक्सपिरियन्स मिळणार आहे आणि एक्सपिरियन्स लेटर म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे। या एक्सपिरियन्स लेटरच्या बळावर तुम्ही कुठेही इझिली जॉब मिळू शकताय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। अप्लाय करण्याची प्रोसेस थोडी अवघड आहे, मग कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं सगळी प्रोसेस सांगतोय। त्याआधी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकतात। मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथे बघा अबाउट डिजिटल इंडिया इंटर्नशिप स्कीम बद्दल माहिती दिली आहे। अप्लाय कसं करायचं ते पण दिलंय आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। 2024 ची सगळ्यात बेस्ट इंटर्नशिप असणार आहे। जसं की तुम्ही ते बघू शकतात, इथे महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहे। 6 मे पासून आपण अप्लाय करू शकतोय। कधीपर्यंत तर 21 मे पर्यंत अप्लाय करू शकतोय। त्यानंतर आपण ज्यांनी अप्लाय केलं आहे त्यांचं सिलेक्शन कधी होणार आहे तर लगेच दुसऱ्या दिवसापासून 22 पासून तर 28 मे पर्यंत ते सिलेक्शन करणार आहे आणि 29 मे ला तुम्हाला यांच्या वेबसाईटवर किंवा तुम्ही मेल दिला असेल तर त्या मेलवर तुम्हाला दिसून जाईल कोण कोण सिलेक्ट झालेलं आहे। ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात बाकी सगळी इथे लिस्ट वगैरे दिसून जाईल, कारण की भरपूर जण असेल तर वेटिंग लिस्ट लागेल। मग वेटिंग लिस्टमधून जे जे कन्फर्म करतील त्यांचं सिलेक्शन होईल, जे जे कन्फर्म नाही करणार मग त्यांचं पुढच्या टर्मसाठी सिलेक्शन होऊ शकतं आहे। मग ते कधीपासून कधीपर्यंत तर 1 ते 2 जूनमध्ये आहे। त्यानंतर इंटर्नशिप कधीपासून चालू होणार आहे तर 3 जून 2024 पासून ही इंटर्नशिप चालू होणार आहे। कधीपर्यंत असणार आहे तर 2 महिने तुम्ही पुढे धरून घ्या, म्हणजे 2 ऑगस्टपर्यंत किंवा 3 महिने करतात तर 3 महिन्यापर्यंत। ओके, त्यामुळे सगळी माहिती तुम्हाला इथे दिली आहे। तुम्हाला कधी काही अडचण आली तरी इथे यांचा ईमेल ॲड्रेस आहे तो पण देऊ शकताय। इथे बघा जेन्युइन आहे MEIT.gov.in। MEIT काय तर याचा बघा शॉर्ट फॉर्म आहे MEIT। ओके, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंटची जेन्युइन इंटर्नशिप आहे। आता इथे बघा या इंटर्नशिपची PDF आपल्या हातात आहे। इथे डिटेलमध्ये सगळी माहिती दिली आहे। नेमका या इंटर्नशिपचा हेतू काय तर हेतू काय असणार आहे तर एक अपॉर्च्युनिटी देत आहे विद्यार्थ्यांना टू सिक्युअर फर्स्ट हँड प्रॅक्टिकल वर्क एक्सपिरियन्स अंडर द गायडन्स ऑफ क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स सुपरवायझर आणि मेंटॉर। जे पण भारत सरकार सोबत ऑलरेडी काम करताय त्यांच्या अंतर्गत तुम्हाला इथे काम करण्याचा अनुभव मिळणार आहे, प्रॅक्टिकली वर्क करायला मिळणार आहे। ही एक चांगली गोष्ट आहे। बाकी बेनिफिट पण दिले आहे। मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही जी संधी उपलब्ध करून देत आहे, ज्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत। जसं की तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे एलिजिबिलिटी वगैरे दिले आहे, पण तिथे बघू शकतात कुठले कुठले एरियाज आहे। जसं की बघा सायबर लॉ आहे, डिजिटल फॉरेन्सिक आहे, प्लस तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर AI टूल रिलेटेड आहे, कंटेंट रायटिंग रिलेटेड आहे, ग्राफिक डिझाईन रिलेटेड आहे। तुम्ही व्हिडिओ एडिटरसाठी अप्लाय करू शकताय। त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंटसाठी आहे, EMI साठी आहे, क्लाउड कम्प्युटिंग आर्किटेक्ट तुम्ही आहात, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीसाठी आहे, हाय पॉवर कम्प्युटिंगसाठी आहे। अजून तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर पब्लिक पॉलिसी ज्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना येतात त्यासाठी असे अनेक साऱ्या टोटल 24 जागा इथे असणार आहे। म्हणजे यावेळी 24 विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन होणार आहे। ओके, आता इथे बघा कोण कोण अप्लाय करू शकतोय तेही सांगतोय। जसं की ते वरती तुम्ही आल्यानंतर इंटर्नशिप काय आहे त्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। त्यानंतर अजून तुम्हाला डिटेलमध्ये इथे कुठले कुठले एरिया आहेत ते सांगितलेले आहे। आता एलिजिबिलिटी समजून घ्या, म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकते। तर जे पण विद्यार्थी इथे अप्लाय करणार आहे तर तुम्ही जी पण एक्झाम देताय त्यामध्ये ॲटलिस्ट तुम्हाला 60% मार्क पडलेले पाहिजे। मग कुठले कुठले विद्यार्थी जसं BE BTech तुम्ही करताय, ME MTech तुम्ही करताय, कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग, CBSE, ओके, कम्प्युटर सायन्स, CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल झालेलं आहे तुमचं, किंवा MSc IT झाली आहे या अंतर्गत, किंवा MCA झालं आहे, LLB झालेलं आहे, BE BTech झालेलं आहे, यामध्ये तरी तुम्ही अप्लाय करू शकता। ओके, इथे अजून एक महत्त्वाची नोटिफिकेशन दिली आहे, द स्टुडंट हू आर इन लास्ट सेमिस्टर, म्हणजे तुम्ही तुमच्या लास्ट सेमिस्टरला आहात किंवा तुम्ही 2024 पास आउट होणार आहात तर तुम्ही इलिजिबल नाही। ओके, मग कोण कोण इलिजिबल आहे मग ते तुम्ही तुमच्या फर्स्ट इयरला, इथे बघा ओनली स्टुडंट हू आर इन द प्रिव्हियस इयर विल बी इलिजिबल। ओके, म्हणजे तुम्ही 3rd इयरला आहात
किंवा मग सेकंड इयरला आहात किंवा फर्स्ट इयरला आहात, म्हणजे लास्ट इयर सोडून कुठल्याही इयरला तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. ओके, बाकी ते ड्युरेशन ऑफ इंटर्नशिप दिली आहे की ती 2 मंथ्स म्हणजे 2 महिन्यापासून तर एक्सटेंड करून जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत तुम्हाला ही इंटर्नशिप मिळते. ओके, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कुठे असणार आहे तर ही इंटर्नशिप दिल्लीला असणार आहे. दिल्लीला कुठे तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचं जे हेड ऑफिस आहे त्यामध्ये तुम्हाला बसून काम करायला मिळणार आहे. लॅपटॉप वगैरे डेस्कटॉप वगैरे सगळं हे प्रोव्हाइड करतं, म्हणजे तुम्हाला स्पेस वगैरे सगळं हे प्रोव्हाइड करणार आहे. जस्ट तुम्हाला तिथे जाऊन काम करायचं आहे. मग काम काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिलेक्शन कसं होणार आहे तर जे पण विद्यार्थी इथे फॉर्म भरणार आहे, कारण की इथे अप्लाय करण्यासाठी कुठलीही एक्झाम नाही आहे, कुठलीही फी नाही आहे. जस्ट तुम्ही ते फॉर्म भरणार आहात. फॉर्म कसा भरायचा ते पण सांगतोय. त्या बेसिसवर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. ओके, त्यानंतर सिलेक्शन तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर कोड ऑफ कंडक्ट याची पण माहिती दिलेली आहे. हे सगळं तुम्हाला सांगून झालेलं आहे. प्लेसमेंट नाही आहे. अनेकांना वाटत असेल ही इंटर्नशिप केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट इथे जॉब मिळेल, तर जॉब मिळत नाही. तुम्हाला फक्त एक्सपिरियन्स वगैरे मिळतो. पुढे जाऊन तुम्ही जर या फील्डमध्ये जायचा विचार करताय तर तुमच्यासाठी बेनिफिशियल असणार आहे. फायदा आपल्याला एवढाच आहे की इथे आपल्याला सर्टिफिकेट मिळतं आहे प्लस 10,000 रुपये आपल्याला पर मंथ इथे स्टायपेंड मिळणार आहे. म्हणजे 2 महिन्यासाठी तुम्ही काम करताय तर 20,000 मिळणार आहे. 3 महिन्यासाठी करताय तर 30,000 मिळणार आहे. प्रति महिना तुम्हाला इथे मिळणार आहे. प्लस तुम्हाला एक व्हॅल्युएबल इंटर्नशिप सर्टिफिकेट मिळणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं. ओके, बाकी इथे सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळेल. अप्लाय कसं करायचं तर सोपं आहे. या वेबसाईटची लिंक आणि या PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. नसेल तुम्हाला सापडेल तर डायरेक्ट इथे गुगलवर हे सर्च करा तुम्ही, डिजिटल इंडिया इंटर्नशिप स्कीम सापडून जाईल. पण अगदी कमेंटमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये ते मला दिली आहे. इथे तुम्हाला इंटर्नशिपची PDF, त्यानंतर अप्लाय कसं करायचं, लॉग इन कसं करायचं दिसून जाईल. तर अप्लाय फॉर दिस इंटर्नशिप यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती आली आहे. इथे बघा ही वेबसाईट आली आहे. यावर क्लिक करायचंय, ओके म्हणायचंय. ओके केल्यानंतर ऑलरेडी अप्लाय केलं तुम्ही असेल तर इथे बघा तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन ट्रॅक करू शकताय. बाकी पण इथे तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर आपण पहिल्यांदा या वेबसाईटवर आलोय, त्यामुळे आपण रजिस्टर नाव यावर क्लिक करतोय. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पासवर्ड एक क्रिएट करून घ्यायचा आहे. कुठल्या स्टेटमधून तुम्ही आहात, जे की आपण महाराष्ट्रमधून आहात तर मी ते महाराष्ट्र सिलेक्ट करतो. त्यानंतर कॅप्चा टाकून सबमिट करायचंय. त्यानंतर आपल्याला OTP आले होते. OTP आपण व्हेरीफाय करून घेतले. त्यानंतर पुन्हा आपल्याला लॉग इन करायचंय. तर पुन्हा या वेबसाईटवर आलोय, यावर क्लिक केलंय आणि आता आपण लॉग इन करून घेतो. तो लॉग इन यावर क्लिक करायचंय. आता जी पण ईमेल ॲड्रेस आपण टाकले होते, पासवर्ड टाकला होता, तो टाकून इथे आपल्याला कॅप्चा भरून लॉग इन करायचंय. तर आपण लॉग इन केलाय. लॉग इन केल्यानंतर 30 मिनिटं आपल्याला मिळतात हा फॉर्म भरण्यासाठी. इथे व्ह्यू मध्ये तुम्हाला ऑल सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर अप्लाय फॉर सर्व्हिसेस यावर क्लिक करून या ऑप्शनवर क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला MEITY टाईप करायचंय. बघा MEITY टाईप केल्यानंतर ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आली आहे. तर बघा हा फॉर्म आपल्या समोर आलाय, हा आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे. मग तुम्हाला तुमचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, नॅशनॅलिटी काय आहे, त्यानंतर ॲड्रेस काय तो तुम्हाला तुमचा पूर्ण टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटोग्राफ टाकून घ्यायचा आहे, सिग्नेचर करून घ्यायची आहे. त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स काय, जसं BE BTech झालंय, LLB झालंय, जे पण मी तुम्हाला आधी सांगितलं त्यापैकी असेल त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर रेफरन्स डिटेल ते टाकून घ्यायचे आहे. ओके, त्यानंतर प्रोजेक्ट रेफरन्स, यापैकी कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करणार आहात, मग सायबर लॉजवर करणार आहात किंवा मग इथे बघा कंटेंट रायटर म्हणून करणार आहात, व्हिडिओ एडिटर म्हणून करणार आहात, कुठलेही 2-3 तुम्ही ते सिलेक्ट करू शकताय. ओके, म्हणजे 2 सिलेक्ट करू शकताय, जसं की मी हे 2 सिलेक्ट केले आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला देऊन टाकायचं आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर जसं यांनी PDF मध्ये सांगितलं आहे त्या प्रकारे तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. शॉर्टलिस्टिंग होणार आहे. कधीपासून कधीपर्यंत, 22 पासून 28 मे पर्यंत. त्यानंतर 29 मेला तुमचं सिलेक्शन झालं असेल तर ते समजून जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग होईल आणि तुम्ही इंटर्नशिप 3 जून पासून स्टार्ट करू शकताय. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. भारत सरकारचं सर्टिफिकेट मिळतंय, 10,000 प्रति महिना मिळतंय, प्लस कामाचा अनुभव मिळतोय. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. आयकॉनिक मराठी चॅनलवर करिअर गायडन्स रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओज आणतो आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.